संपूर्ण कोरोना काळामध्ये यांनी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केलेली आहे। या सरकारमुळे वैद्यकीय शिक्षण विभागामुळे प्रतिकात्मक भीक मागो आंदोलन करत आहोत आणि और हॉस्पिटल में समय आया है। ये पहला महीना उधार मांग वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कोविड योद्धा ज्यांना आपण म्हणतो केंद्र सरकार आणि राज्य सरकार, अशा कामगारांचे, कंत्राटी कामगारांचे, रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या, वैद्यकीय महाविद्यालयामध्ये काम करणाऱ्या 6 महिन्यापासून पगार झालेले नाही आहे। संपूर्ण कोरोनाच्या काळामध्ये या सर्व कामगारांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाच्या रुग्णांची सेवा केली। सरकारकडे आम्ही वारंवार पाठपुरावा केला। माननीय जिल्हाधिकारी, अधिष्ठाता, माननीय पालकमंत्री, एवढंच काय वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडे वारंवार लेखी व तोंडी पाठपुरावा करूनही यांना 6 महिन्याचा पगार देण्यात आलेला नाही। त्याचप्रमाणे 2 वर्षापूर्वी यांना किमान वेतन मंजूर झाले, परंतु ते सुद्धा निविदा प्रक्रियेतील भ्रष्टाचारामुळे यांना लागू झालेले नाही आणि त्यामुळे या सगळ्या कामगारांवर अक्षरशः भीक मागण्याची वेळ आता आलेली आहे। म्हणून आज आम्ही हे भीक मागू आंदोलन करत आहोत। पुढच्या 7 दिवसामध्ये जर शासनाने या कामगारांचा हक्काचा 6 महिन्याचा पगार दिला नाही आणि किमान वेतन मंजूर केले नाही तर आम्ही जनविकास सेनेतर्फे आक्रमक आंदोलनाचा मार्ग स्वीकारणार आहोत। हा आमचा या शासनाला आणि वैद्यकीय शिक्षण विभागाला इशारा आहे।